नमस्कार मित्रांनो, पश्चिम बंगालमधल्या दुसऱ्या फेरीचं मतदान संपलेलं आहे. शेवटचा आकडा कदाचित रात्री उशिरा बाहेर येईल, परंतु इथेही 90% त्याहून जास्त मतदान झाल्याचं स्पष्ट होत आहे. जेव्हा एवढ्या अभूतपूर्व संख्येने मतदान होतं तेव्हा निश्चितच जमिनीखाली काही मोठ्या घडामोडी होत असतात. तामिळनाडूमध्येही जबरदस्त मतदान झालं होतं, 85% वर मतदान झालं होतं. पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात कमी मतदान ज्या ठिकाणी झालं आहे तिथेही 85% मतदान झालं आहे. म्हणजे बघा, सगळ्यात कमी मतदानाचा आकडा 85%, कदाचित सगळ्यात जास्त मतदान झाल्याचा आकडा 95-96% असेल, पण सरासरी 90%च्या वरती आहे. आणि म्हणूनच सगळ्या एक्झिट पोलसाठी ही निवडणूक, आताची निवडणूक ही अतिशय क्लिष्ट झालेली आहे. अर्थातच एक्झिट पोल हा हल्लीच्या काळात धंदा झालेला आहे आणि वेगवेगळं एक चित्र तयार करण्यासाठी एक्झिट पोलचा वापर केला जातो. पण या निवडणुकीत कशा प्रकारे निकाल लागतील याचा साधारणतः अंदाज होता आणि तो अंदाज व्यक्त करायचा तर आसाममध्ये सगळ्या एक्झिट पोलनी भाजपाला जबरदस्त विजय मिळताना दाखवलेला. 126 पैकी कोणी 92, कोणी 86, कोणी 82, कोणी 85, म्हणजे सगळ्या एक्झिट पोलनी आसाममध्ये भाजपाला किमान 80 जागा दिलेल्या आहेत आणि कमाल त्या 100च्या वरती मिळतील असा अंदाज आहे. पोल ऑफ पोल्स 92 विरुद्ध 30 असा आहे. जसंही म्हटलं, आसाममध्ये मुस्लिम लोकसंख्या खूप वेगाने वाढलेली आहे आणि त्यामुळे हिंदू पोलरायझेशन आसाममध्ये होतं. हिमंत बिस्व शर्मा यांच्यासारखे कणखर मुख्यमंत्री आसाममध्ये मिळालेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने या निवडणुका लढल्या. जर या वेळेला आसाम भाजपा जिंकली तर सलग 3 वेळेला, जे 2014, 2019, 14 आणि 19 हे लोकसभा होत्या, पण 2016, 2021 आणि 2026 असा सलग 3 वेळेला भाजपाचा तिथल्या विधानसभेत विजय होणार आहे. पहिली 5 वर्ष अर्थातच सर्वानंद सोनोवाल हे मुख्यमंत्री होते, पण जेव्हापासून हिमंत बिस्व शर्मा भाजपात आले तेव्हापासून ते भाजपाचा रथ अनेकदा एक हाती आखत आहेत, जोखत आहेत. मुस्लिम मतदारसंख्या, मुस्लिम संख्या हा काळजीचा विषय, पण सध्या जी काही मतदारसंघाची रचना केलेली आहे 2011च्या जनगणनेनुसार, त्यानुसार बरेचसे मुस्लिम एका काही विशिष्ट मतदारसंघामध्ये विभागले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना सगळीकडे विजय मिळवणं अवघड झालेलं आहे. पण ही गोष्ट झाली आसामची. इथे अर्थातच हिमंत बिस्व शर्मा विरुद्ध राहुल गांधींचे बेस्ट फ्रेंड गौरव गोगोई, त्यांची बायको ती जे पाकिस्तानची असली, ती अर्थात परदेशी नागरिक आहे, पण ती पाकिस्तानच्या संबंधित प्रोजेक्टवर काम करत असल्यामुळे ती पाकिस्तानच्या ISIशी संबंधित आहे. इथपासून ते अनेक प्रकारचे आरोप हिमंत बिस्व शर्मांनी गौरव गोगोईंविरुद्ध केले. गौरव गोगोई यांच्यापुढे टिकाव धरू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पुढचा महत्त्वाचं राज्य तामिळनाडू. आजच त्याचं विश्लेषण केलं भानुचंदरबरोबर. मला स्वतःला ते विश्लेषण फारसं पटत नव्हतं, पण शेवटी जमिनीवरची हकीकत काय आहे त्याचा एक अंदाज घ्यायला पाहिजे. अर्थात तामिळनाडूचे जे आकडे आहेत ते विचित्र आकडे आहेत, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळे आकडे दिलेले आहेत. वेगवेगळ्या एक्झिट पोलनी वेगवेगळे आकडे दिलेले आहेत. ज्याला पोल ऑफ पोल्स म्हणतात त्याच्यामध्ये साधारणतः UPA विरुद्ध NDA किंवा DMK विरुद्ध AIDMK गठबंधन आहे, त्यांच्यातच ही सगळी स्पर्धा दिसते. प्रथमदर्शनी DMK काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा विजय होतोय. त्यांना 122 जागा मिळत आहेत. भाजपासह जो AIDMKच्या नेतृत्वाखालचा जो दुसरा आघाडी आहे त्यांना 95 जागा मिळत आहेत. म्हणजे बहुमत काठावर मिळत आहे, असं लँड स्वीपिंग बहुमत नाही आहे. पण तरी देखील वेगवेगळे आकडे आहेत. त्याच्यामध्ये खास करून जो मॅट्रिक्सचा आकडा आहे त्याच्यात NDAला 87 ते 100 जागा मिळत आहेत. एक एक्झिट पोल आहे त्याच्यात भाजपा आणि म्हणजे AIDMK भाजपला बहुमत मिळताना दाखवलेलं आहे.
अर्थातच ॲक्सिस पोल आहे त्याच्यानुसार विजयला 98 ते 120 जागा मिळताना दाखवलेल्या आहेत. म्हणजे बघा, हा जो ॲक्सिस पोल आहे हा अतिशय विश्वासार्ह किंवा प्रदीप गुप्ता म्हणून ओळखले जातात. पण त्याच्यात त्यांनी साधारणतः ही लढत होईल ही DMK विरुद्ध TVK यांच्यात लढत होईल आणि त्याच्यात TVK 98 ते 120 जागा मिळतील. DMK आणि काँग्रेस यांच्या आघाडीला 92 ते 100 जागा मिळतील. NDAला AIDMK भाजपाला वगैरे 22 ते 32 जागा मिळतील असं दाखवलेलं आहे. म्हणून म्हटलं प्रत्येक सर्वेचा अंदाज तमिळनाडूमध्ये वेगळा आहे, कारण त्याच्यामध्ये विजय हा एक्स फॅक्टर आहे. विजयला कोणताही विचारधारा नाही आहे, आयडिओलॉजी नाही आहे. तो ख्रिश्चन आहे, पण तो देवळात जातो, तो दर्ग्यात जातो, तो चर्चमध्ये रांगत जातो. म्हणजे एक फिल्म स्टार ज्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या तो करतो. मध्येच काही अंगावर शेकलं तर तो गायब होतो, म्हणजे तो अचानक रुसून बसतो. आपल्याकडे रुसणारे राजकीय नेते भरपूर आहेत. कोणी घरात रुसून बसतं, कोणी हेलिकॉप्टरमध्ये कुठेतरी शेती करायला जाऊन रुसून बसतं. पण TVKचा विजय ही असं अंगावर काहीतरी आलं की तो रुसून बसतो. मग तो का बोलत नाही, चाफा बोले ना, चाफा चाले ना, की त्याची पुन्हा चिंता की हा का बोलत नाही आहे. हे सगळं तमिळनाडूमध्ये घडत आहे. केरळमध्ये जसं म्हटलं, केरळमध्ये हे राजकारण आहे हे 2 आघाड्यांमध्ये UDF LDFमध्ये फिरत राहतं. मुस्लिम मतं सायझेबल आहेत. भाजपाचं तिथे फारसं काही चालत नाही. हळूहळू जरी भाजपाचा तिथे विस्तार होत असला तरी तो खूपच हळूहळू आहे. आणि त्याच्यामुळे आत्ताच्या लढाईमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UDFला सत्ता मिळताना दिसत आहे. 140 जागा आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या UDFला पोल ऑफ पोल्सनुसार 72 जागा आहेत आणि कम्युनिस्ट त्यांच्या आघाडीला 63 जागा आहेत. आदर्स म्हणजे त्याच्यात भाजप आहे, त्याच्यामध्ये 5 जागा आहेत. सरासरी पण बाकीच्यांनी कोणी 2, कोणी 3, कोणी म्हणजे 5-3-2 सगळा भाजपाचा खेळ केरळमध्ये राहणार आहे. पण जे बाकीचे पोल्स आहे त्याच्यामध्ये मॅट्रिज आहे, ॲक्सिस आहे, पी मार्क आहे, पीपल्स पल्स आहे. सगळ्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UDFला 70, 78, 72, 75 म्हणजे कोणी त्यांना 90च्या वरती जागा दिलेल्या नाही आहेत. पण साधारणतः 70 ते 90 जागा सगळ्यांनी दिलेत. कम्युनिस्टांनाही साधारणतः 55 ते 65 जागा, कोणी 68 जागांपर्यंत दिलेल्या आहेत. हे असं जर राहिलं तर कडवी लढत आहे, परंतु काँग्रेसचा त्याच्यात विजय होताना दिसतोय. भाजपाच्या वाट्याला फारसं काही आलेलं दिसत नाही आहे. केरळ हा भाजपासाठी शेवटचा किल्ला राहणार आहे सर करायचा. पण तरी देखील केरळ ज्याला म्हणजे लोकसभेच्या तिथे 20 जागा आहेत, पण जेव्हा डिलिमिटेशन होईल तेव्हा तामिळनाडू आणि केरळला त्याचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. म्हणजे कर्नाटकापेक्षा, तेलंगणापेक्षा, आंध्र प्रदेशपेक्षा तामिळनाडू आणि केरळला डिलिमिटेशनचा फटका बसणार आहे. पण तरी तो आत्ता भाजपाच्या प्रभावाच्या दूर राहणार आहे असं चित्र आहे. अर्थातच पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही निवडणुका आहेत आणि त्याच्यातही NDA विजयी होताना दिसतंय. त्याच्यामध्ये साधारणतः 19 विरुद्ध 8 असा आकडा आहे, ज्याला पोल ऑफ पोल्स म्हणता येईल त्याला. पण त्याच्यातही AIDMK पुढे असणार आहे, BJP त्याच्यात आहेच आहे, पण त्यांना साधारणतः 30 पैकी 16 ते 20 जागा मिळताना दिसत आहेत. फक्त प्रजा हा पोल आहे की ज्याच्यात त्यांनी 19 ते 25, 30 पैकी 19 ते 25 जागा NDAला दिलेल्या आहेत. पण बाकी पुदुचेरीमध्ये फार काही मोठं बदल अपेक्षित नाही आहे. आता राहिला सगळ्यात महत्त्वाचं राज्य, ते म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमधले काही एक्झिट पोल आहेत ते उद्या प्रसिद्ध होणार आहेत. कारण जर आज रात्रीपर्यंत मतदानाचा आकडाच जर समोर येणार नसेल, अनेकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सर्वेक्षणाला जाता तेव्हा बरेच लोक आहेत बंगालमध्ये सांगतच नाहीत आम्ही कोणाला मतदान केलं, कारण जी दहशत आहे ममता बॅनर्जींची, त्यामुळे लोक स्पष्टपणे बोलत नाहीत किंवा जे बोलतात ते खरं आहे हे सांगता येतं की नाही अंदाज नाही. गेल्या वेळेलाही पश्चिम बंगालमध्ये एक्झिट पोलमध्ये भाजपाला जबरदस्त विजय मिळेल असं दिसत होतं, पण प्रत्यक्षात काउंटर पोलरायझेशन झालं. कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांना काही मतं मिळतील अशी अपेक्षा होती, पण त्यांचा पूर्णपणे सुपडा साफ झाला आणि त्यामुळे तृणमूल काँग्रेसने जबरदस्त यश मिळवत 200चा आकडा पार केलेला होता. भाजपाला अवघ्या 77 जागांवर मजल मारावी लागली होती. यावेळेला पश्चिम बंगाल काय म्हणताय ते बघणं महत्त्वाचं आहे. अर्थात आकडे अजूनही येत आहे, पण ज्याला पोल ऑफ पोल्स म्हणता येईल त्याच्यात
भाजपाला एक काठावर विजय मिळताना दाखवला गेला आहे. 149 विरुद्ध 140 हा पोल ऑफ पोल्स आहे, पण पोल ऑफ पोल्स हा ॲव्हरेज असतो आणि त्यामुळे त्याच्यावर पोल ऑफ पोल्सवर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण त्याच्यामध्ये साधारणतः असेही काही पोल्स आहेत ज्याच्यामध्ये भाजपाला 170 ते 200 जागा मिळतील असं दाखवण्यात आलेलं आहे. पण बऱ्याच बाकीच्यांनी एक पीपल्स पल्स आहे, त्यांनी भाजपा पराभूत होईल म्हणजे 95 ते 100 जागा मिळतील आणि तृणमूल काँग्रेसला 178 ते 187 जागा मिळतील इथपासून सुरुवात होते. पण बाकीच्या ज्याला बऱ्याचशा सर्वेक्षणांनी भाजपाला 150च्या वरती जागा मिळतील, तृणमूल काँग्रेसलाही 118 ते 138 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे. प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक एवढी अटीतटीची होते आणि ज्याच्यात लोक भरभरून बाहेर पडतात, 90% मतदान होतं, त्यावेळेला हे आकडे म्हणजे असे 150, 140, 160, 135 असे आकडे प्रत्यक्षात येताना दिसत नाहीत. कारण तिथे स्विंग, कारण जेव्हा लाट येते ती लाट जाणवतेच असं नाही, पण जी लाट असते तेव्हा एखादा जो पक्ष असतो जो जिंकतो त्याला जबरदस्त मतदान होतं. आणि त्यामुळे जर भाजपा जिंकणार असेल या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तर भाजपाचा दणदणीत विजय होईल. जर भाजपा जिंकणार नसेल तर तृणमूल काँग्रेसचा काठावर विजय होईल असं माझं स्वतःचा अंदाज आहे. अर्थात मी या 2 महिन्यात माझा बराचसा वेळ हा सगळा इराण, हिजबुल्ला, UAE, बहरीन, कतार, सौदी अरेबिया, इस्रायल, अमेरिका ह्याच्यात गेला होता आणि त्यामुळे मी काही असा दावा करणार नाही की मला या निवडणुकातलं खूप जास्त मी काही त्याला लक्ष देऊ शकलो नाही. पण तरी एक आपलं जे गट फिलिंग असतं आणि मला माझं गट फिलिंग सांगायला काही लाज वाटत नाही, मला भीती वाटत नाही. अंदाज चुकला तर 4 तारखेला स्पष्टपणे सांगेल हो अंदाज चुकला. पण मला असं वाटतं जर भाजपाचा विजय झाला तर तो निर्णायक विजय असेल, तो असा 150-140 विजय नसेल. आणि तृणमूलचा जर विजय झाला तर तो काठावरचा विजय असेल, म्हणजे त्यांना साधारणतः 150 ते 165 वगैरे त्याच्यावरती 165-170च्या वरती ते जाणार नाहीत. पण मला असं वाटतं यावेळेला भाजपाचा दणदणीत विजय पश्चिम बंगालमध्ये होईल. मी 4 तारखेपर्यंत वाट बघतो, कारण उगाच बोललो की मग तुम्ही खरं खोटं करायला लागाल. पण ही आत्ताची परिस्थिती आहे. ही परिस्थिती झाल्यावर काय होणार हा खरा चिंतेचा विषय. कारण या निवडणुकांमुळे काय होतं, आपण या सगळ्या जागतिक गोष्टींमध्ये एक आपण इन्सुलेट राहिलो, त्याची झळ आपल्याला बसू शकली नाही. पण कदाचित आज रात्री किंवा उद्या सकाळी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील आणि मग आखाती युद्धाचं खरं वास्तव आहे. म्हणजे भारताची परिस्थिती पाकिस्तान इतकी वाईट नाही आहे आणि ती होणारही नाही, पण त्याची जी खरी परिस्थिती आहे ती आपल्या डोळ्यासमोर येईल. ती फार बिकट नसावी अशी अपेक्षा आहे. आखातात काहीतरी तोडगा निघावा अशी अपेक्षा आहे. पण आखाताचं युद्ध, त्यामुळे जरी आर्थिक परिणाम फारसे आपल्याला जाणवले नसले 2 महिन्यात, तरी त्याचा या निवडणुकांवर किती परिणाम होतो कशा, कारण या सगळ्या राज्यांमध्ये केरळ असेल, आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, सगळीकडे मुस्लिम फॅक्टर हा खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम कसा होतो त्याच्यावरही या निकालांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.